नमस्कार मंडळी, मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। नवरात्र झालं, दसरा झाला, दिवाळी झाली आणि सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे। सगळ्या बायकांना वेध लागले आहे ते म्हणजे संक्रांतीचे। आपल्या सगळ्यांचा आवडीचा सण म्हणजे मकर संक्रांत। तर मकर संक्रांत 2025 यावर्षी कधी आहे, मकर संक्रांतीच्या वेळी शुभ रंग कुठला आहे, अशुभ रंग कुठला आहे, ती देवी आहे तिने कुठलं वस्त्र परिधान केलं आहे, बांगड्या कुठल्या कलरच्या घालायच्या आहेत, या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल। तर मकर संक्रांत 2025 यावर्षी 14 जानेवारीला आहे। 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे। 13 तारखेला भोगी आहे आणि 15 तारखेला किंक्रांत आहे। तर मकर संक्रांत ही आपल्याला 14 तारखेलाच करायची आहे, साजरी करायची आहे। तर मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे 14 तारखेला सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे सकाळी 8:54 आणि पुण्यकाल सकाळी 8:54 तर सायंकाळी 4:54 आहे। म्हणजे आपण या काळामध्ये आपण आपलं मकर संक्रांतीचं वाण हे देऊ शकतो, आपण पूजाही करू शकतो। संक्रांतीपासून उत्तरायणाची सुरुवात होते म्हणजे सूर्य हा हळूहळू उत्तर दिशेला झुकू लागतो आणि दिवस जो असतो तो तिळातिळाने मोठा होतो। म्हणजे सध्या बघा ना तुम्ही, सध्या थंडी चालू आहे आणि सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे, तर दिवस हा खूप लवकर मावळतो। म्हणजे दिवसाचा जो पिरियड असतो तो खूप कमी असतो आणि लवकर 5:30-6 वाजताच आता अंधार पडतो आणि रात्रही मोठी असते। तसं जे पौष महिन्यामध्ये आहे दिवस खूप मोठा होतो आणि रात्रही खूप कमी असते, त्यामुळे याला उत्तरायण देखील म्हणतात। संक्रांती देवी आहे ती म्हणजे जगदंबेचं रूप आहे आणि संक्रांती देवीने संक्रासूर राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे तिला संक्रांती देवी देखील म्हटलं जाते। दरवर्षी संक्रांती देवी कोणत्या वाहनावर बसलेली आहे, तिने कुठले वस्त्र परिधान केले आहे, तिच्या हातामध्ये कुठले अस्त्र आहेत, तिने कोणत्या रंगाचा टिळा लावला आहे, या सगळ्या गोष्टींवरती शुभ अशुभ हे ठरत असते। ती कोणत्या दिशेला चालली आहे या सगळ्या गोष्टीवरती संक्रांतीच्या नंतर म्हणजे हे वर्ष कसं असणार आहे, ती ज्या दिशेला चालली त्या दिशेला शुभ असणार की अशुभ असणार आहे, या सगळ्या गोष्टी या संक्रांती देवीवरून ठरत असतात। तर यावर्षी संक्रांती देवीचं वस्त्र हे पिवळं वस्त्र आहे, म्हणजे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे। तर अनेक जणांकडे असं असते की संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे त्या रंगाचं वस्त्र आपण किंवा साडी त्या रंगाची आपण संक्रांतीच्या वेळेस घालायची नाही। म्हणजे खूप भागामध्ये ह्या प्रथा आहेत ह्या पाळल्या जातात किंवा काही भागामध्ये हे पाळल्या जात सुद्धा नाही की अंधश्रद्धा आहे, म्हणजे असं काही नसते। तर मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कुलाचारानुसार किंवा तुमचे जे मोठे वडीलधारे व्यक्ती जसं करत असेल तसंच तुम्ही करा। म्हणजे जर तुम्ही संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलं आहे ते जर का तुम्ही परिधान करत नसाल, म्हणजे तो रंग तुम्ही घालत नसाल, तर तुम्ही ती साडी नेसू नका। परंतु अनेक ठिकाणी असं आहे की हे नियम काही पाळत नाही, म्हणजे ते त्यांना आवडेल तो रंग घालतात। तर तुम्ही तसंही करू शकता। तुमच्या घरामध्ये जी पद्धत असेल, प्रथा असेल, त्यानुसारच तुम्ही तुमच्या मोठ्या आजी आईंना मावशींना ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यांना तुम्ही विचारून मग तुम्ही त्या रंगाचे वस्त्र हे परिधान करतात। तर आपण जर का शुभ अशुभाचा विचार केला तर नवरात्रीमध्ये आपण 9 दिवस देवीला ज्या रंगाची साडी परिधान केली जाते तीच आपण साडी परिधान करतो 9 दिवस, म्हणजे तोच रंग आपण पाळतो। आणि प्रत्येक रंगाचं वेगळं असं वैशिष्ट्य असते, म्हणजे हा रंग शुभ तो रंग अशुभ असं आपण म्हणू शकत नाही। प्रत्येक रंगाचं वेगळं वैशिष्ट्य असते। तर आपण जिथे कुलदेवीच्या ठिकाणी गेलो, समजा आता आमची कुलदेवता ही तुळजाभवानी आहे, तर तुळजाभवानीच्या इथे जर का आपण गेलो तर तुळजाभवानीने जे वस्त्र परिधान केले आहेत ते वस्त्र तिथे विकण्यासाठी ठेवलेले असतात, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर मग आपण ते वस्त्र देवी आईचा प्रसाद म्हणून किंवा तिचा आशीर्वाद म्हणून आपण घेऊन येत असतो घरी, तेव्हा आपण विचार करत नाही की हे देवीने घातलेलं वस्त्र आहे आणि आपण कसं घालायचं। तर आपण हे तो प्रसाद म्हणून तिचा आशीर्वाद म्हणून आपण ते वस्त्र आणतो, जेवढी त्याची किंमत असेल तेवढी किंमत पे करून आपण ते वस्त्र घरी आणतो आणि आपण ते परिधान करतो। तर तुम्ही जर का ह्या प्रथा पाळत नसाल तर तुम्ही तसं देखील करू शकता किंवा ज्याची त्याची इच्छा आहे की ह्या प्रथा ह्या रूढी परंपरा तुम्हाला पाळायचं की नाही। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की प्रत्येक रंगाचं वैशिष्ट्य हे वेगवेगळं असते, शुभ अशुभ असं काही नसते। तुम्हाला जो रंग आवडेल तुम्ही तो घालू शकता। पिवळं वस्त्र तुम्ही परिधान करू शकता। तसं तर सौभाग्यवती स्त्रियांसाठी पिवळं वस्त्र हे सौभाग्याचं लक्षण मानलं जाते। म्हणजे आता हळदीचा रंग हा पिवळा असतो, हळदी कुंकाशिवाय हळदी कुंकाचा कार्यक्रम देखील होत नाही आणि संक्रांत देखील होत नाही। हळदी कुंकू हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। तर हळदीचा रंग कुठला असतो, पिवळाच असतो। आपण जेव्हा जेजुरीला जातो तिथे भंडारा उधळला जातो ते देखील पिवळ्याच रंगाचा असतो।
मकर संक्रांतीच्या वेळेस आवर्जून काळ्या रंगाची साडी घातली जाते आणि काळा रंग हा शुभ मानला जातो। त्यामुळे जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक रंगाचं वैशिष्ट्य हे वेगवेगळं आहे। जसं की मकर संक्रांतीच्या वेळेस आवर्जून काळ्या रंगाची साडी घातली जाते, म्हणजे बायकांना कधी जरी काळ्या रंगाची साडी दिसली आणि ती सुंदर असली तर ते घेऊन ठेवतात की मकर संक्रांतीच्या वेळेस मी घालेल। तर मकर संक्रांतीच्या वेळेस काळा रंग हा शुभ मानला जातो। त्याच्यामागे देखील छोटीशी कथा आहे, ती मी तुम्हाला सांगते। जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा सूर्याची जी पत्नी होती सावली, तिने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं होतं। तेव्हापासून मकर संक्रांतीच्या वेळेस काळा रंग हा परिधान केला जातो। काळा रंग परिधान करणे हे शुभ मानले जाते। मग आपण इतर वेळी आपण काळा रंग अशुभ मानतो, परंतु मकर संक्रांतीच्या वेळेस आपण तो काळा रंग आहे तो शुभ मानतो। त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक रंगाचं वैशिष्ट्य हे वेगवेगळं असते। तुम्हाला जर का पटत नसेल तर तुम्ही पाळू नका की यावेळेस देवीने पिवळा रंग परिधान केलेला आहे, पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे, मग मी यावेळेस पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही। तर तुमच्या मनाला जर का पटत नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकता आणि ज्यांना पटत असेल तर त्यांनी मग पिवळ्या रंगाचा साडी तुम्ही परिधान करायची नाही, अशा वेळेस तुम्ही पिवळा रंग हा वर्ज्य करायचा। तर अतिशय साधं आहे, जास्त शुभ अशुभ म्हणजे करत बसण्यापेक्षा आपल्या मनाला काय पटतं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। आणि आपण जर का विचार केला की शुभ रंग कुठले कुठले आहे, सौभाग्याचे जे रंग आहेत ते शुभ रंग आहेत, जसं की हिरवा, पिवळा, लाल, गुलाबी आणि केशरी हे सौभाग्याचे रंग आहेत, हे शुभ रंग मानले जातात। तर यापैकी तुमच्याकडे जी साडी असेल तुम्ही ती संक्रांतीच्या वेळेस परिधान करू शकता। आपल्यासाठी शुभ रंग कुठला हे जर ओळखायचं असेल तर अतिशय साधी सोपी पद्धत आहे। आपण जो रंग परिधान केला तो रंग परिधान केल्याच्या नंतर आपल्याला अतिशय उत्साही, सकारात्मक वाटत असेल, छान वाटत असेल तर तो शुभ रंग, आपल्यावरती जो रंग छान वाटत असेल, आपल्याला जो आवडणारा रंग आहे तो आपल्यासाठी शुभ रंग। मग तुम्ही कुठल्याही शुभ रंगाची साडी तुम्ही संक्रांतीच्या वेळेस तुम्ही परिधान करू शकता। तुम्हाला आवडणारा, तुम्हाला छान वाटणारं, तुम्हाला उत्साही वाटणारं कुठल्याही शुभ रंगाची साडी तुम्ही संक्रांतीच्या वेळेस परिधान करू शकता। त्यामध्ये काहीही शुभ अशुभ बघत बसू नका, जास्त विचार करू नका, कारण की ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत शुभ अशुभाच्या, आता ठिकाणी वाचतो, बघतो, यूट्यूबवरती बघतो की शुभ रंग, अशुभ रंग, शुभ रंग, अशुभ रंग, यामध्ये सगळ्यांची गल्लत होती, यामध्ये सगळा वेळ आपला निघून जातो। हे करू का ते करू, ते करू का हे करू, या सगळ्या गोष्टींमध्येच आपला सगळा वेळ जातो। त्यामुळे तुम्हाला जो आवडेल, तुम्हाला जो छान वाटेल तो रंग तुम्ही या संक्रांतीच्या वेळेस परिधान करू शकता। त्यानंतर जो विषय येतो तो बांगड्याचा। बांगड्या देखील खूप जास्त महत्त्वाच्या आहेत। सौभाग्यवती स्त्रीसाठी अतिशय महत्त्वाचे अलंकार आहेत, ते म्हणजे मंगळसूत्र, जोडवी, त्यानंतर कानातले, हातातल्या बांगड्या, पायल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत सौभाग्यवती स्त्रीच्यासाठी। सौभाग्यवती स्त्रीने नेहमी करता म्हणतात की 16 शृंगारमध्ये बाईने राहावं। संक्रांत आली की स्त्रिया ह्या आवर्जून नवीन बांगड्या घेतात, तर तुम्ही हिरवा रंग प्रिफेअर करावा संक्रांतीसाठी। काचेच्या बांगड्यांमध्ये काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत संक्रांतीच्या वेळेस, आणि हिरव्या रंगाचे तुम्ही बांगड्या जर घातल्या तर अतिशय शुभ। तर बांगड्याचे देखील काही नियम असतात की आपण आता कसं होते की आपण जातो आणि बांगड्या घेऊन आपण आपल्या घरी येतो आणि आपण संक्रांत असेल तेव्हा आपण त्या बांगड्या घालतो। तर जेव्हा आपण कासाऱ्याकडे जाऊन बांगड्या घालायचो तेव्हा कासार आपल्या एका हातामध्ये कमी आणि एका हातामध्ये जास्त बांगड्या घालायचं, त्यामध्ये देखील विषम संख्येमध्येच आपण बांगड्या घातल्या पाहिजे। तर जेव्हाही आपण घरी समजा बांगड्या तुम्ही आणल्या तर तुम्ही एका हातामध्ये जास्त घालायच्या, म्हणजे एका हातामध्ये जर तुम्ही 7 बांगड्या घातल्या तर एका हातामध्ये तुम्ही 6 बांगड्या घालायच्या, किंवा एका हातामध्ये 5 घालायच्या, एका हातामध्ये 6 बांगड्या घालायच्या। आता अनेक जणांना प्रश्न पडतो की कोणत्या हातात कमी जास्त बांगड्या घालायच्या। तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही घालू शकता। आता आमच्या इकडे कसं होते की उजवा जो हात असतो त्यामागे त्यामागे एक सायंटिफिक म्हणूया आपण की एक कारण पण असते की उजव्या हातामध्ये जास्त बांगड्या घालतात आणि डाव्या हातामध्ये कमी बांगड्या घालतात। त्यामागे रिझन देखील असं असते की आपण आता स्त्रिया काम करतो तेव्हा आपण कुठल्या हाताने जास्त काम करतो, आपला उजवा हात हा सगळ्यात जास्त आपल्या कामामध्ये येतो। त्यामुळे आपण उजवा जो हात आहे त्यामध्ये जास्त बांगड्या घालाव्या, म्हणजे आमच्या इकडे उजव्या हातामध्ये जास्त बांगड्या परिधान केल्या जातात आणि त्या बांगड्या फुटू शकतात, त्यामुळे उजव्या हातामध्ये जास्त बांगड्या घातल्या जातात। आपण संक्रांतीचा जेव्हा विचार केला तर संक्रांतीच्या वेळेस लाखाची बांगडी आवर्जून घालावी। लाखाच्या बांगडीचा खूप मान असतो, त्यामुळे तुम्ही एक का होईना परंतु संक्रांतीच्या वेळेस लाखाची बांगडी तुम्ही तुमच्या हातामध्ये घाला। आणि बांगड्या घालताना कधी आपण लक्ष ठेवायचं की आपली टिचकी फुटकी बांगडी कधीच आपल्या हातामध्ये नसावी, ती बांगडी लगेच तुम्ही काढून ठेवायची, कारण फुटलेली टिचलेली बांगडी देखील आपण आपल्या हातामध्ये घालू नये। तर हे काही बांगड्या घालण्याचे नियम आहेत। तुम्ही हिरवा रंग घालू शकता किंवा लाल रंगाच्या देखील बांगड्या घालू शकता, किंवा लाल आणि हिरवा तुम्ही मिक्स घालू शकता। हे सौभाग्याचे जे आपले जे कलर असतात त्या कलरचे देखील तुम्ही बांगड्या तुमच्या हातामध्ये घालू शकता, म्हणजे तुमच्या साडीला मॅचिंग देखील तुम्ही बांगड्या तुमच्या हातामध्ये घालू शकता। फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की
हातामध्ये बांगडी ही कमी जास्त घालायची आहे, कमी जास्त प्रमाणात म्हणजे विषम संख्येमध्ये आपल्या हातामध्ये बांगड्या असावं. म्हणजे या हातामध्ये 1 डझन घातल्या तर या हातामध्ये देखील 1 डझन घालू नये, कमी जास्त बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत. त्यानंतर संक्रांतीमध्ये आवर्जून लाखाची बांगडी आपण आपल्या हातामध्ये घालायची आहे आणि बांगडी कधीच टिचलेली फुटलेली आपल्याला बांगडी आपल्या हातामध्ये घालायची नाही. काही छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून आपण संक्रांतीचा सण हा आनंदात उत्साहात साजरा करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.